हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. बघताय ना किती घाईगडबड चाललेली माझी इथे. ॲक्च्युली मला जायचं आहे आमच्या गावी. आहे एक छोटंसं गेट टुगेदर, म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर. काय आहे काय नाही ते ना आत्ताच नाही सांगू शकत मी तुम्हाला. जेव्हा ती सक्सेस होईल किंवा त्याचा काही रिझल्ट कळेल तेव्हा मी तुमच्यासोबत ती नक्की शेअर करेल. कारण आमच्यासाठी तरी ती खूप जास्त आनंदाची असणार आहे, आमच्या संपूर्ण कोगदे फॅमिलीसाठी. आणि आत्ता तुम्हीसुद्धा माझ्या फॅमिलीचा एक पार्ट आहात. त्यामुळे जेव्हा ती गोष्ट कन्फर्म होईल तर सर्वात आधी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी. सो जायची घाई गडबड आहे, साडी वगैरे वेअर केली आणि आत्ता ना मी अशीच करते. कारण काय होतं दरवेळेस मी सर्व कामं करते नंतर तयार व्हायला जाते, सो मला भरपूर गोष्टी ऐकाव्या लागतात. म्हणून मी आधी तयार होते आणि त्यानंतर आता कामं करते. सो त्यामुळे मला बरंचसं म्हणजे रिलॅक्स असते मी की मी रेडी आहे. त्यानंतर काही कामं होऊ देत किंवा नाही होऊ देत, मला चल म्हटलं की मी निघणार. आणि ऐकावंही लागत नाही बरं का, की तुझंच लेट होतं आणि असं तसं. तुम्ही बघितलं आधी मी वेगळी साडी नेसलेली होती आणि लगेच मी चेंज केली. साडी नेसण्याआधी ना मला एक सवय आहे, मी आरोहीच्या पप्पांना विचारत असते, अहो कोणती नेसू? सो त्यांचं असते, बाई तुझी साडी, तुझी इच्छा, तुला जी नेसायची नेस, मला कशाला विचारते, असं प्रत्येक वेळेचं असतं. आणि मग एकदा का साडी नेसली की अरे हीच का नेसली, ही मला आवडत नाही किंवा हिचा कलर छान नाही किंवा कार्यक्रमाच्या प्रमाणे ही तुला सूट होणार नाही वगैरे वगैरे इतकं असतं ना. म्हणून ती साडी बघा मी चेंज केली आणि त्यानंतर ही साडी वेअर केली. त्यानंतर माझं ब्रेकफास्ट बनवायचं काम त्यामध्येही कंटिन्युअसली चाललेलंच. म्हणजे काय तर फक्त 2-1 मिनटात जे आहे मी साडी चेंज केली, त्यानंतर ब्रेकफास्ट केला आणि आता मला गावी जायचं आहे. सो गावीसुद्धा मला 2-3 साड्या घेऊन जायचं होतं. सो त्या आधी सिलेक्ट केल्या आणि चला आता पॅकिंग करते. पॅकिंग म्हणजे फक्त 2-3 साड्या न्यायच्या आहेत मला. आणि ही पर्स खरंच म्हणजे मी रिटर्न करणार होते, तुमच्यासोबत शेअरही केलं होतं की जी साईज खूप मोठी आहे मला, त्यामुळे ती आवडलेली नव्हती. पण तुमच्या भरपूर कमेंट्स आल्या, भरपूर म्हणजे 3-4 कमेंट्स आल्या की ताई नको चेंज करू, ठेवून घे, खूप छान आहे. क्वालिटीच्या बाबतीत तर मी शुअर होतेच की ती खरंच खूप छान आहे. कलरही आरोहीच्या पप्पाला बऱ्यापैकी आवडला होता. पण साईज मला असं वाटायचं कुठे घेऊन जाणार मी एवढी बॅग वगैरे वगैरे. पण आज ती कामात आली. म्हणजे फक्त 2-3 साड्या न्यायच्यात तर माझ्या 3 साड्या त्यामध्ये आरामात बसल्यात. आणि चला आता आम्ही रेडी आहोत. आता पटपट पटपट निघतो. म्हणजे जास्त वेळ नाही लागत मला गावी जायला, अर्ध्या ते पाऊण तासात पोचते. पण आता ऊन बघताय ना तुम्ही किती आहे, त्यामुळे असं वाटतं की उन्हाच्या आधी आपण पोचलेलं बरं. सो गावी आले बघा आणि असं आल्या बघा मला नको दाखवू असं काहीसं आमच्याकडे चाललेलं असतं. मी फारसं गावी आले की शूट घेतच नाही, कारण प्रत्येकजण कम्फर्टेबल नसतं किंवा म्हणजे त्यांना व्हिडिओमध्ये यायला म्हणजे हरकत नसते, पण मग आमचे कपडे प्रॉपर नाही किंवा आमचे हेअर्स प्रॉपर नाही वगैरे वगैरे असं त्यांचं चाललेलं असतं. आल्यानंतर थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या, त्यानंतर स्वयंपाकाला लागलोत. काही नाही, फक्त 7 ते 8 पोळ्या मी इथे केल्या असतील. पण अशी हालत खराब झाली की काय सांगू. म्हणजे आता जवळपास 11:45 वाजले होते. 11:45चं ऊन, त्यानंतर हा इतका कंजेस्टेड एरिया आहे ना, वरनं पत्रे आहेत, त्यामुळे म्हणजे गंमत तर तुम्ही विचारूच नका. चुलीची आच, त्यानंतर पत्रे फार गरम होत होते ते वेगळंच. इतक्या गरम वाफा चाललेल्या म्हणजे मजाच मजा, म्हणजे विचारायचं कामच नाही. त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर अशी पळाली ना आतमध्ये आणि अशी म्हणजे असं मला झालेलं की आता कुठे बसू आणि कुठे नाही. थोड्या वेळ कूलरसमोर बसले तेव्हा कुठे बरं वाटलं. त्यानंतर आमचा पूर्ण कार्यक्रम छान आटोपला आणि आता निघायची वेळ झाली होती. सो या दोघं मायलेकांचा बघा असा काहीसा इथे गोंधळ चाललेला. आजचा दिवस ना खरंच खूप छान गेला. भरपूर धावपळीचा जरी असला ना तरी फॅमिलीसोबत बघा खूप छान वाटतं.
पण ऊनही लागलं होतं मला, कारण ते अर्धा तास जो चुलीजवळ घालवला मी तो मला खरंच खूप भारी गेला. त्यामुळे घरी आल्या आल्या आंघोळ जरी केली ना तरी मला फ्रेश काही वाटत नव्हतं. आणि त्यामुळे माझं असं होतं की प्लीज तुम्ही जा बड्डेला, मी घरी राहते, मी येऊ शकत नाही. पण बड्डे असल्यामुळे तुम्ही समजू शकता मुलांची एक्साइटमेंट. दोघांनाही बड्डेला जायचं होतं. आरोही तरी तिच्या पप्पांसोबत गेली असती, पण पिहूला मीच लागते. सो त्याच्यामुळे मग मला बड्डेला यावं लागलं. इच्छा नव्हती, पण खरंच इथल्या वाईब इतक्या छान होत्या ना की माझा मूड असा चुटकीसरशी फ्रेश झाला. छान वाटलं आणि खरंच खूप छान वाईब्स होत्या. आणि जितक्या छान वाईब्स होत्या तितकं छान तिथलं जेवण होतं. खरं तर पोटात हवेलाही जागा नव्हती, पण इतके सर्व छान छान मेनू होते. नाश्त्याचे वेगळे, चायनीज काय, साऊथ इंडियन काय, किंवा आपलं जेवण तर होतंच होतं, भाजी पोळी छान छान. पण आम्हाला त्या जेवणापेक्षा घाई होती या मिकी माऊसला भेटायची, त्यामुळे कसं तरी पटपट आटोपलं. तसंही भूक तर नव्हती, पण ते फक्त ते मेनू बघून तोंडाला पाणी यायचं, त्यामुळे 1-2 घास खाल्ल्या गेलेत. सो त्यानंतर आम्ही मिकी माऊसकडे आलो. तिथे आम्ही भरपूर फोटो काढलेत. एरवी पिहू म्हणजे घरी इतका दंगामस्ती करतो ना, पण बाहेर आलं की इतका लाजाळू, म्हणजे इतका लाजतो तो. पिहू ना तसा माझा जरा इंट्रोव्हर्टच आहे. तो लगेच कुणाशी बोलायला जात नाही आणि त्यामुळे मग असं होतं त्याला प्रत्येक ठिकाणी मम्मा लागते. मम्मा असली की कसं त्याला जास्त बोलायची गरज पडत नाही. सो मिकी माऊससोबत फोटो काढलेत त्याने. त्यानंतर तिथे त्या बलून स्लाईड होत्या, तिथे खेळायला लागला. सो माझी नजर जरा इकडे गेली. सो तिथे सेल्फी पॉईंट होता. बघा इथे मी मस्त मस्त पोज देत होते. मला वाटलं माझी आरू माझ्या सेल्फी काढते आहे, पण मॅडम व्हिडिओ काढत होते. आणि हे मला ना आता एडिटिंग करायला बसले तेव्हा लक्षात आलं. खरं तर एकही फोटो बाईने काढलेला नाही आणि मी उगाच इथे पोज देत सुटले होते. बरं चला आता झालं आमचा कार्यक्रम आता इथे संपला, कारण भरपूर दमले होते. मुलांची घरी जायची इच्छाच नव्हती. बऱ्याचशा फ्रेंड्सही होत्या इथे, त्यामुळे ना म्हणजे आणखी बसू का बोलू का असं वाटत होतं. पण शरीराने साथ सोडली होती. शरीर म्हणत होतं बाई स्नेहा घरी चल आणि झोपी जा. हाय, गुड मॉर्निंग. आत्ता आरू गेली आणि अशी धावपळ झाली ना आज काय सांगू. म्हणजे आरूही बोलत होती मला जायचंच नाही, कारण दिवसभर म्हणजे उन्हात तर नव्हतो, पण माहीत नाही का ते भरपूर ऊन लागल्यासारखं झालं होतं. भरपूर थकवा होता, त्यात रात्री पण बरंच जागरण झालं. त्यामुळे सकाळी मलाच उठावंसं नव्हतं वाटत, तर मुलांचं तर विचारूच नका. बरं चला, आज माझ्यासाठी भरपूर एक्साइटिंग दिवस असणार आहेत. खूप खास व्यक्तीला भेटायला चाललेली आहे मी, आणि याकडे जरा दुर्लक्ष करा. आता भावाची एंगेजमेंट जवळ आली, त्यामुळे जरा एक्स्ट्रा जी आहे स्किनची काळजी घेणं चाललेली. बरं चला, आता मला स्वयंपाक करायचा आहे, त्यानंतर डायरेक्ट जी आहे त्या खास व्यक्तीलाच भेटवते तुम्हाला. आणि इथे मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे मी माझ्या रागावर कसं कंट्रोल करते आहे ते. म्हणजे माझे पेशन्सच चेक करणं चाललेलं इथे. कारण 15 दिवसापासून हा आजचा एक दिवस मी फक्त माझ्या घरच्यांना मागितला होता, फक्त माझ्यासाठी. पण असं झालेलं बघा, आजच त्यांना किती सारी कामं आलीत. म्हणजे आरूच्या पप्पांना शुगर टेस्ट करायची होती. म्हटलं ठीक आहे, दवाखान्याचं काम आहे. त्याची रिपोर्ट येईपर्यंत आमच्याकडे वेळ होता, मग कुठे बसायचो. सो आम्ही या साडीच्या दुकानात शिरलो, रिपोर्ट घेतले. आरोहीला घेतलं तर आरोहीचं चाललेलं मला ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजे, कोणत्याही कंडिशनमध्ये. रडणं पडणं चाललेलं लिटरली बाईचं. तिला ड्रेस घेतला आणि फायनली घरी आले. बघितलीत ना तुम्ही चिवची एक्साइटमेंट मला बघितल्या, कारण आज सकाळपासून चिवचे कंटिन्युअसली कॉल येत होते. तिला आठवण येत होती आणि ती फोनवर रडत होती, या तू कधी येते. पण खरं सांगू का, आज मी चिवसाठी आलेली नाही, तर मी आज आलेली आहे माझ्या स्पेशल अशा एका व्यक्तीसाठी. आणि फायनली तीही आलेली आहे. म्हणजे खरं तर आम्ही 9 वाजता, म्हणजे सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत सोबत राहणार असं ठरवलेलं. पण मीच लेट झाले. मी लेट नाही झाले, मी 8 वाजता अकोल्यामध्ये टच झाले होते. पण सांगितलं जसं पिऊचा, आरूच्या पप्पांचा दवाखाना, त्यानंतर आरूचा ड्रेस, त्यामुळे जरा लेट झालं. पण म्हणजे एक्साइटमेंट आमची तुम्हाला काय सांगू. आम्हाला आजूबाजूचं कोणीच दिसत नव्हतं, कारण आम्ही पूर्ण 5 वर्षानंतर भेटलो होतो. आणि या दिवसाची प्लॅनिंग 5 वर्षापासून आमची चाललेली. आली ती 1-2दा मध्ये, पण तिला अकोल्याला यायला जमलं नाही.
आणि मागच्या वर्षीही तिचे मला कॉल आले होते, तेव्हा मी महाबळेश्वरला होती. म्हणजे भेटायसाठी आम्ही कधीही रेडी असतो आणि कसाही वेळ काढतो. पण व्हायचं असं की ती अकोल्याला आली तर मी अकोल्यात नसायची, मी कुठेतरी ट्रिपला वगैरे वगैरे गेलेली असायची. आणि सुट्ट्या तर काय मुलांच्या सारख्याच असतात, त्यामुळे तिलाही दुसरं ऑप्शन नसायचं आणि माझंही प्लॅनिंग आधीच 1-2 महिने आधी झालेलं असायचं, त्यामुळे भेटताच आलं नाही. पण यावेळेस आम्ही म्हणजे ठरवून की नाही आपल्याला भेटायचंच आहे असं काहीसं होतं. सो फायनली भेटलो. शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे, त्याखाली कमेंट्स होती ताई कोण आहे ही म्हणून. सो ही माझी फ्रेंड आहे आणि जवळपास म्हणजे 2007पासून आम्ही सोबत आहोत. आता 11 वर्ष झालीत. 2-3 वर्ष तर म्हणजे एकमेकींशिवाय आम्ही घासही खात नव्हतो, असं जे आहे आमचं होतं. सोबतच राहायचं, सोबतच खायचं, क्लासमध्ये सोबतच बसायचं, सर्व काही आमचं सोबत व्हायचं. प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करायचो आणि म्हणजे तुम्ही हिला माझा आरसा म्हणू शकता. प्रत्येक गोष्ट म्हणजे मला काय आवडतं, कसं आवडतं, काय नाही आवडत किंवा मी कधी इमोशनल होऊ शकते, कधी पागलासारखे हसू शकते, माझ्या आधी तिला माहीत असतं ह्या सर्व गोष्टी आणि सर्वच. सो खूप स्पेशल वन आहे ती माझ्यासाठी. सो ती आली त्यानंतर आम्ही तर सर्वात आधी भरपूर गप्पा गोष्टी केल्या. इव्हन आमच्या फोनवरही, म्हणजे फोन जर आम्ही केला ना एकमेकींना, 1-2 महिने करत नाही, कारण आम्हाला माहीत असतं आमचं 1 तास 2 तासात काही होतच नाही. आम्हाला कमीत कमी 3 ते 4 ते 5 तास लागतात बोलायला. म्हणून आम्ही महिन्यातनं 1 दिवस असा काढतो आणि मस्त 3-4 तास गप्पा मारत असतो. आणि आज तर म्हणजे आमच्या गप्पा तर चाललेल्याच, पण सोबतच जे आहे आमच्या ज्या जुन्या फ्रेंड्स, कॉलेज फ्रेंड्स वगैरे वगैरे, आम्ही त्यांनासुद्धा व्हिडिओ कॉल लावून सरप्राईज देत होतो. कारण आम्ही सोबत म्हणजे आमच्या फ्रेंड्सलासुद्धा खूप छान वाटायचं आधी की ह्या दोघी कधीच आम्हाला कोणी वेगवेगळं बघितलं नव्हतं. आणि मी ना बऱ्यापैकी आत्ता कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, त्यामुळे ना माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल किंवा मग माझा बड्डे वगैरे असेल तर तिला बऱ्यापैकी कॉल जातात किंवा मग म्हणजे आमच्या फ्रेंड्सला माहीत असतं की स्नेहाची प्रत्येक गोष्ट पल्लवीला माहीत असते किंवा आपला निरोप स्नेहापर्यंत पोहोचवायचा असेल तर मग तो पल्लवी थ्रू जो आहे आपण पोहोचू शकतो. आता बऱ्यापैकी बऱ्याच फ्रेंडचे मी आज नंबर घेतलेत, पण असे व्हिडिओ कॉल करून करून आम्ही इतक्या जणींना सरप्राईज केलं ना, खरंच आम्हाला बघून त्यांना इतका आनंद झालेला बघून मलाही खूप छान वाटलं. आणि इवन कॉल केल्या केल्या तर बऱ्याचशा मैत्रिणी शॉक झाल्या, बापरे स्नेहा, आणि माझं रिॲक्शन अशा होत्या, अगं ओळखता की नाही मला. सो खूप मस्त वाटलं, पण माहिती आहे का, खूप मस्त वाटलं. खूप जणींना व्हिडिओ कॉल केलेत, बोललो, खूप छान वेळ घालवला. भरपूर मेमरीज आमच्या इथे जाग्या झाल्यात. मेमरीज तर म्हणणारच नाही, कारण ते आम्ही दररोज जगत असतो. म्हणजे असं कधी होत नाही की आज हिच्यासोबत काही कॉन्टॅक्ट झाला नाही. कॉल जरी होत नसला तरी थोडंफार चॅटिंग म्हणा किंवा माझ्या प्रत्येक व्हिडिओखाली तिची कमेंट असते म्हणजे असते. यूट्यूब जर्नीची प्रत्येक गोष्ट म्हणजे तिच्यासोबत शेअर केल्याशिवाय पुढचं पाऊल मी कधी उचललं नाही. मग तो पहिला व्हिडिओ असू देत किंवा आत्ताही काही चेंजेस करायचे असतील किंवा मग कधी व्ह्यूज आले नाही, डिमोटिवेट झाले, की मग तिच्याचकडे जे आहे माझं रडगाणं गाणं जे आहे चाललेलं असतं, पण ती सतत मला मोटिवेट करत असते. सो असं आहे आमचं गोड 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 नातं दोघींचं. जपतो आहोत आम्ही किती वर्षापासून. भेट माहीत आहे का, मैत्रीमध्ये मला तरी वाटतं सहवास महत्त्वाचा नसतो. म्हणजे आपण सोबतच असलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. दूर राहून देखील आपण आपली मैत्री खूप चांगल्या प्रकारे टिकवू शकतो. आणि मी खरं सांगते, म्हणजे तुम्हालाही एखादी तरी मैत्रीण अशी असू द्या की जिथे तुम्हाला पूर्ण रिकामं होता येतं. त्याचा फायदा तुम्हालाच होतो बरं का. आपण इमोशनली स्ट्रॉंग बनतो किंवा आपल्या मनात काही राहत नाही आणि आपण डिप्रेशनमध्ये जाण्यापासून वाचतो खरं तर. आणि नॉट अ जोक, खरी गोष्ट आहे. ज्यांना भरपूर फ्रेंड्स आहेत बघा, ती लोक कधीच डिप्रेशनमध्ये जात नाही, कारण त्यांच्या मनातलं दुःख म्हणा, आनंद म्हणा, काहीही म्हणा, ते समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करतात आणि मोकळे होतात. पण ज्या व्यक्तींना फ्रेंड्स नाहीत ना, त्या व्यक्ती मनातच कुढत राहतात आणि बऱ्याचदा डिप्रेशनमध्ये जातात आणि काय 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 काय. बरं चला, आता फायनली नको असलेली वेळ आली. कायच बोलू मी आता. खरंच खूप इमोशनल झाले होते मी.
कारण खरं सांगू का, मी जगासमोर कितीही स्वतःला स्ट्रॉंग प्रिटेंड करत असले ना, तरी मी इथे विरघळते. कारण काही असेही इमोशन्स असतात, मी मम्मी, पप्पा, भावासोबतही शेअर करत नाही. कारण मला माहीत होतं बऱ्याचदा ते दुखावल्या जातात, ते विचार करतात, त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो. त्या गोष्टी मग मी इथे जे आहे शेअर करू शकते माझ्या मैत्रिणीकडे. सो चला, आता खूप इमोशनल गेला माझा आजचा दिवस. जाता जाता इथे जी बाजारला आलोत आम्ही, आरू जरा नाईट सूट पाहायचे होते म्हणून. सो ते घेतोत आता आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.